नमस्कार. राजयोगच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. जाणून घेऊया आजचा महत्त्वाचे बातमीपत्र. 24 आणि 25 जून 2026 रोजी व्हेनेझुएला आणि जपानमध्ये झालेले भूकंप स्वतंत्र घटना आहेत. तज्ज्ञांच्या मते या दोन्ही देशांतील भूकंपांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. व्हेनेझुएला विनाशकारी डबलेट भूकंप. 24 जून 2026 रोजी व्हेनेझुएलामध्ये अवघ्या 1 मिनिटाच्या अंतराने 2 अत्यंत शक्तिशाली भूकंप झाले, ज्याला वैज्ञानिक भाषेत डबलेट म्हणतात. तीव्रता मॅग्निट्यूड. पहिला भूकंप 7.2 आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदात 7.5 रिश्टर स्केलचा दुसरा शक्तिशाली भूकंप झाला. नुकसान. या भूकंपाचा फटका राजधानी कॅराकास आणि ला ग्वायरा या भागांना मोठ्या प्रमाणावर बसला. अनेक इमारती कोसळल्या असून पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. सिमोन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळही तात्पुरते बंद करावे लागले होते. जीवितहानी. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 188 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 1500 लोक जखमी झाले आहेत. हजारो लोक बेपत्ता असल्याचे वृत्त असून बचाव कार्य अजूनही सुरू आहे. जपान तीव्र भूकंप. 25 जून 2026 रोजी जपानच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर भूकंपाचे धक्के जाणवले. तीव्रता मॅग्निट्यूड. सुरुवातीला 6.9 तीव्रता नोंदवण्यात आली होती, मात्र नंतर ती 7.2 रिश्टर स्केल अशी सुधारित करण्यात आली. नुकसान. इवाते आणि आओमोरी प्रांतांत भूकंपाचा अधिक प्रभाव जाणवला. काही ठिकाणी इमारतींच्या भिंतींना तडे गेले आणि सार्वजनिक सेवा विस्कळीत झाल्या. बुलेट ट्रेन सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली होती, परंतु कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पाला हानी पोहोचल्याची नोंद नाही. जीवितहानी. जपानमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्सुनामीचा कोणताही धोका. दोन्ही देशांत झालेली ही भूकंप मालिका त्यांच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे प्लेट बाउंड्रीज घडली आहे. तज्ज्ञांच्या मते हे भूकंप एकाच वेळी होणे ही केवळ एक योगायोगपूर्ण घटना होती. कॅराकस जवळील सायमन बोलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळाला, ज्याला मॅक्वेटिया विमानतळ म्हणूनही ओळखले जाते, गंभीर फटका बसला आहे. इमारतीचे नुकसान. विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे मोठे नुकसान झाले आहे. छताचे काही भाग आणि सीलिंग पॅनल कोसळले असून टर्मिनलच्या आत मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. धुळीचे लोट आणि घबराट. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओनुसार टर्मिनलमध्ये धूळ पसरली होती आणि प्रवासी सुरक्षिततेसाठी पळताना दिसत होते. धावपट्टी रनवे. प्राथमिक अहवालानुसार धावपट्टीलाही काही प्रमाणात तडे गेले असल्याच्या बातम्या आहेत, ज्यामुळे विमान वाहतुकीसाठी ती सुरक्षित नसल्याचे मानले जात आहे. विमानतळाची सध्याची स्थिती. विमानतळ बंद. सुरक्षेच्या कारणास्तव आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी विमानतळ अनिश्चित काळासाठी व्यावसायिक उड्डाणांसाठी बंद करण्यात आले आहे. पर्यंतचे अपडेट्स. मृतांचा आकडा. आतापर्यंत किमान 920 लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे. जखमी. जवळपास 4500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. बेपत्ता. ही संख्या अत्यंत चिंताजनक असून संयुक्त राष्ट्रांच्या UN अहवालानुसार 50,000 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यकारी अध्यक्षांनी बचाव कार्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असून सध्या सर्व सरकारी यंत्रणा शोध आणि मदत कार्यात व्यस्त आहेत. ही एक अत्यंत भीषण नैसर्गिक आपत्ती असून बचाव कार्य अजूनही सुरू असल्याने अधिकृत आकड्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर या विषयावर अधिक लक्ष ठेवून असाल तर ताज्या बातम्यांसाठी विश्वसनीय आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे अपडेट्स पाहत राहणे योग्य ठरेल. नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला. तुमची साथ आमची ताकद. मला या बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.